मुंबईच्या राजकारणात यावेळी मोठा ऐतिहासिक बदल घडलाय. कारण यावेळी मुंबई महानगरपालिकेत महिला राज्य स्पष्टपणे दिसतंय. सत्तेच्या केंद्रस्थानी आता महिलांचं नेतृत्व आहे, तेही फक्त नावापुरतं नाही तर महत्वाच्या निर्णयक्षम पदासाठी. जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनक. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्यानंतर आता सुधार, शिक्षण आणि बेस्ट सारख्या महत्वाच्या वैधानिक समितीवरही महिलांचीच वर्णी लागली. म्हणजे काय तर महापौर पदापासून विरोधी पक्षनेते, स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती सगळीकडे महिलांचाच आवाज घुमणार आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांनी अर्ज भरला. सुधार समितीसाठी शिंदे सेनेच्या संध्या दोशी, तर बेस्ट समितीसाठी शिंदे सेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज दाखल केलाय. आणि महत्वाचं म्हणजे या चारही समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. म्हणजे विरोधकाकडून कुणी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदी महिला नेतृत्व निश्चित. तर मुंबई महानगरपालिका म्हणजे फक्त रस्ते, पाणी, कचरा एवढंच नाही, तर इथे शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, विकास काम सगळे मोठी निर्णय घेतली जातात. यावेळी 227 पैकी तब्बल 130 जागांवर महिलांची निवड झाली. हा आकडा छोटा नाहीये. जवळपास अर्ध्याहून अधिक सभागृह महिलांच्या हाती आले. महापौरपदी रितू तावडे आणि विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडे महिला नेतृत्व आलंय. आता प्रश्न उपस्थित झालाय, याचा मुंबईकरांना काय फायदा? तर राजकीय जाणकारांच्या मते महिलांच्या नेतृत्वामुळे प्रशासनाला अधिक संवेदनशील आणि नियोजनबद्ध दिशा मिळू शकते. विशेष म्हणजे शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, पर्यावरण या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महिलांना घर चालवायचा अनुभव असतो, बजेट कसं सांभाळायचं, प्राधान्यक्रम कसे ठरवायचे हे त्यांना चांगलं माहिती असतं. आणि तोच अनुभव आता शहर चालवताना उपयोगी पडेल. स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. विरोधी पक्षाकडून कुणी अर्ज न भरल्यामुळे ही निवड बिनविरोध होईल. सर्वप्रथम महापौर संबंधित समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आलेल्या नामांकनांची नावे वाचून दाखवतील. प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आवाजी मतदानाने निवड जाहीर होईल. यानंतर 23 फेब्रुवारीला सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदांची निवड होणार आहे. सभागृहात यंदा अनेक अनुभवी नगरसेविका काम पाहणार आहे. विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, कृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव, किशोरी पेडणेकर, अंजलता यादव, राजश्री शिरवाडकर, अंजली नाईक, सईदा खान, राखी जाधव अशा अनेक नावांचा समावेश आहे. म्हणजे अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा छान समतोल दिसतो. अपेक्षा जशा मोठ्या आहेत तशाच आव्हानही मोठी आहेत. मुंबईत अजूनही खड्डे, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, बेस्टची आर्थिक अडचण, शाळांची गुणवत्ता असे अनेक प्रश्न आहेत. महिला नेतृत्वाने हे प्रश्न कितपत सोडवले जातील, केवळ प्रतिकात्मक बदल पाहणार की प्रत्यक्ष कामगिरी दिसणार, हे पुढचे काही महिने ठरवतील. एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, मुंबई महानगरपालिकेत यंदा महिला नेतृत्वाचा ठसा स्पष्टपणे उमटलाय. राजकारणात महिलांचा सहभाग वाढतोय, निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज वाढतोय. हा लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत. तुम्हाला काय वाटतं, महिला नेतृत्वामुळे मुंबईत खरोखर बदल होईल का, की सगळं जसंच्या तसं राहील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.